नमस्कार. आर-आर-बी एन-टी-पी-सी ग्रुप डी मराठी या यूट्यूब चॅनलवर आपलं सहर्ष स्वागत आहे. या व्हिडिओमध्ये आपण आज म्हणजेच 10 डिसेंबर 2025 रोजी आर-आर-बी ग्रुप डीचा जो पेपर झालेला आहे फर्स्ट शिफ्टमध्ये, त्यामधील 30 प्रश्न आपण पाहणार आहोत. त्याच्यामध्ये चालू घडामोडी आहे, विज्ञान आहे, सगळ्याच घटकावर प्रश्न आहेत. तर व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. या व्हिडिओला सर्वांनी लाईक करा, शेअर करा आणि आर-आर-बी एन-टी-पी-सी ग्रुप डी मराठी हे आपलं आवडतं चॅनल सबस्क्राईब करा आणि तुम्ही जो प्रतिसाद देत आहात त्याबद्दल आपला आभारी आहे. हा पण व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा अशी सर्वांना विनंती आहे आणि सर्वांनी सबस्क्राईब करा अशी सुद्धा विनंती आहे. सर्वांनी लाईक करा ही सुद्धा विनंती आहे. जर तुम्हाला आर-आर-बी ग्रुप डीसाठी रेकॉर्डेड व्हिडिओ कोर्स विकत घ्यायचा असेल तर प्ले स्टोअरवरून विठ्ठल जोशी ॲप डाउनलोड करा आणि आर-आर-बी ग्रुप डी रेकॉर्डेड व्हिडिओ कोर्स विकत घ्या. फक्त 500 प्लस GST इतक्या कमी फीमध्ये हा कोर्स उपलब्ध करून दिलेला आहे. तर या ठिकाणी पहा आर-आर-बी ग्रुप डी 10 डिसेंबर 2025 धातू आणि अधातू एकत्र येऊन कोणता बंध तयार करतात, ज्याला इंग्लिशमध्ये आपण बॉन्ड असं म्हणतो. तर धातू आणि अधातू एकत्र येऊन आयनिक बंध किंवा आयनिक बॉन्ड्स तयार करत असतात. हे त्याचं उत्तर आहे आयनिक बंध. त्याच्या पुढे पहा आता भ्रष्टाचार धारणा सूचकांक म्हणजे करप्शन परसेप्शन इंडेक्स 2024 याच्या अगोदरच्या पेपरला 2025चं विचारलं होतं, आता 2024चं विचारले. तर 2024मध्ये कोणत्या देशाने प्रथम स्थान पटकावले आहे? तर पहिल्या क्रमांकावर दरवर्षी कोणता देश असतो? डेन्मार्क हा देश असतो. त्या व्हिडिओमध्ये सुद्धा मी सांगितलेलं होतं. भ्रष्टाचार धारणा सूचकांक 2024मध्ये भारताचे स्थान किती आहे? तर 24मध्ये सुद्धा कितवं स्थान होतं? 96वं स्थान होतं. चौथा प्रश्न आहे आता दाबाचे SI एकक काय आहे? दाब म्हणजेच आपण त्याला काय म्हणतो? प्रेशर. तर दाबाचे SI एकक काय आहे? तर ते आहे पहा पास्कल. हे त्याचं उत्तर आहे की पास्कल हे दाबाचं SI एकक आहे. आता इतर जी एककं आहेत ती एककं सुद्धा सर्वांनी करून घ्या व्यवस्थित. त्याच्यावर प्रश्न येऊ शकतो तुम्हाला. जेव्हा आपण एखाद्या झाडाला हलवतो तेव्हा सुकलेली पाने आणि फळे खाली पडतात हे कशाचं उदाहरण आहे? तर जेव्हा आपण एखाद्या झाडाला हलवतो तेव्हा सुकलेली पाने आणि फळे खाली पडतात हे जडत्वाचं उदाहरण आहे, इनर्शिया. आता जडत्व म्हणजे काय? तर आपली जी अचल अवस्था आहे ती तशीच ठेवण्याचा जो पदार्थाचा गुणधर्म असतो त्यालाच आपण जडत्व असं म्हणतो. म्हणजे आता ही जी पानं, फुलं झाडाला एकाच ठिकाणी स्थिर असतात म्हणजे त्यांच्यामध्ये स्थितीज ऊर्जा असते. पण जेव्हा आपण झाडाला हलवतो तेव्हा झाडाची फांदी हालते, परंतु हे फळं, पानं जे आहेत ते जडत्वाच्या गुणधर्मामुळे एकाच ठिकाणी स्थिर राहण्याचा प्रयत्न करतात आणि त्याच्यामध्ये जी कमकुवत असतात ती गळून खाली पडतात. तर हे जडत्वाचं उदाहरण आहे. ती झाडापासून अलग होतात हे जडत्व झालं. पण ती जमिनीकडे येतात तेव्हा तिथं गुरुत्वाकर्षण बल असतं. हे सुद्धा लक्षात असू द्या. पण हे कशाचं उदाहरण आहे? तर ती जडत्वाचं उदाहरण आहे. कारण ते अ, अ, झाडापासून अलग होतात तिथं जडत्व लागू होतं आणि जेव्हा जमिनीकडे खाली म्हणजे आकर्षित केले जातात तिथं गुरुत्वाकर्षण असतं. पण याचं उत्तर जडत्व आहे. आणि न्यूटनचा गतिविषयक जो पहिला नियम आहे तो जडत्वाशी संबंधित आहे ते पण माहिती असू द्या. ज्याला न्यूटनचा पहिला नियम किंवा गॅलिलिओचा नियम असंही म्हटलं जातं. त्याच्या पुढे पहा फेरस सल्फेटच्या द्रावणातून खालीलपैकी कोणता धातू लोहाला विस्थापित करेल? तर फेरस सल्फेटच्या द्रावणामधून झिंक हा जो आहे हा जो आहे ना तो लोहाला काय करतो? विस्थापित करतो. हे त्याचं उत्तर आहे. कारण लोखंडापेक्षा जास्त हे क्रियाशील असतं. त्याच्या पुढचा प्रश्न आहे पहा पुढचा प्रश्न आहे अवतल दर्पणामुळे म्हणजे कॉन्केव्ह मिरर जो आहे तो तयार होणारे प्रतिबिंब कसे असू शकते? तर अवतल दर्पणामुळे तयार होणारे जे प्रतिबिंब आहे ना ते वास्तविक, आभासी, उलटे आणि सरळ असं सर्व प्रकारचं असू शकतं. हे त्याचं उत्तर आहे. कॉन्केव्ह मिरर हे लक्षात ठेवा सर्वांनी. त्याच्या पुढचा प्रश्न आहे आता उत्तल म्हणजे कॉन्व्हेक्स मिरर जो आहे कशा प्रकारचा प्रतिबिंब तयार करतो? तर आता हे त्याच्याशी समर्पक म्हणून हा प्रश्न तयार केला मी. तर त्याचं उत्तर आहे केवळ आभासी, सरळ आणि नेहमी वस्तूपेक्षा लहान. 9वा प्रश्न आहे पहा तोंडातील pH मूल्ये कितीपेक्षा कमी झाल्यावर दातांची झीज सुरू होते किंवा दात जे सडतात ना ते सडायला सुरुवात होते. तर तोंडातील pH जो आहे ना तो 5.5 पेक्षा कमी झाला की दातांची झीज व्हायला सुरुवात होते.
पी-एच म्हणजे काय? म्हणजे आम्ल व विम्ल निर्देशांकालाच काय म्हणलं जातं? पी-एच असं म्हणलं जातं, ज्याला आपण सामू असं म्हणतो. सामू म्हणजेच आम्ल व विम्ल निर्देशांक असंही म्हटलं जातं. त्याच्यापुढे फुलपाखरू फुलातून भोजन मिळवते म्हणजे मरकंद स्वरूपात आणि ठार दाणे खाते. या स्थितीत हे दोन्ही जीव कोणत्या प्रकारचे आहेत? तर फुलपाखरू जेव्हा फुलातून भोजन मिळवतं आणि ठार दाणं खातं, ते शाकाहाराचं उदाहरण आहे. हे त्याचं उत्तर आहे. वनस्पतींपासून जे अन्न मिळतं त्यालाच आपण शाकाहार असं म्हणतो. पुरुषांच्या नसबंदीमध्ये कोणत्या अवयवाला कापले किंवा ब्लॉक केले जाते? तर पुरुषांच्या नसबंदीमध्ये ना जी पुरुषांच्या लिंगामध्ये शुक्रवाहिनी असते, तिला कापलं जातं किंवा ब्लॉक केलं जातं. म्हणजे जेणेकरून शुक्र वाहून येण्याचं काम केलं जाणार नाही. तर ब हे त्याचं उत्तर आहे. पुरुषांच्या नसबंदीमध्ये काय होतं ते सांगितले. अजून आपल्याला 19 प्रश्न पाहायचे आहेत पहा. व्हिडिओ शेवटपर्यंत पहा सर्वांनी. जर तुम्हाला रेल्वे भरती, आर-आर-बी ग्रुप डी आणि एन-टी-पी-सी दोन्हीचे झालेले पेपर पाहिजे असतील तर स्मार्ट स्टडी पब्लिकेशन नांदेड यांनी रेल्वे भरती बोर्ड आर-आर-बी प्रश्नपत्रिका संच हे पुस्तक प्रसिद्ध केलेलं आहे. याच्यामध्ये 2021 ते 2024 पर्यंत झालेले आर-आर-बी, एन-टी-पी-सी आणि आर-आर-बी ग्रुप डीचे पेपर दिलेले आहेत. आणि हे जे आहे याच्यामध्ये 2018 ते 2024 पर्यंतचे पेपर दिलेले आहेत. दोन्ही पुस्तकं Amazon आणि Flipkartवर उपलब्ध आहेत. तसंच स्क्रीनवर दिसत असलेले जे 2 WhatsAppचे नंबर आहेत, त्याच्यावर मेसेज करा. तुम्हाला घरपोच ही दोन्ही पुस्तकं डिस्काउंटमध्ये मिळून जातील. त्यानंतर 12 नंबरचा प्रश्न आहे पहा. महिलांच्या नसबंदीमध्ये कोणत्या अवयवाला कापले किंवा ब्लॉक केले जाते? तर महिलांच्या नसबंदीमध्ये ना फॅलोपियन ट्यूब जी असते, तिला ब्लॉक केलं जातं. ब हे त्याचं उत्तर आहे. हा वरच्या प्रश्नाला समर्पक म्हणून दिला येऊ शकतो. वरचा प्रश्न आलाय तर खालचा पण प्रश्न येऊ शकतो. त्याच्या पुढे पहा. एका विद्यार्थ्याला ब्लॅकबोर्डवरील दूरचे अक्षर स्पष्ट दिसत नाही, परंतु 25 सेंटीमीटर अंतरावरील नोट्स स्पष्ट दिसतात. त्या विद्यार्थ्याला कोणता दृष्टिदोष झाला आहे? आता जवळचं दिसत असेल पण दूरचं दिसत नसेल तर त्याला मायोपिया किंवा निकट दृष्टीचा दोष असं म्हटलं जातं. आणि जवळचं दिसत नाही पण दूरचं दिसतं तेव्हा दूरदृष्टी दोष होतो. तर याचं ब हे त्याचं उत्तर आहे. त्याच्या पुढे पहा. दोन्ही पण मी तुम्हाला सांगून ठेवले, की निकटदृष्टी दोष यावर उपचार करण्यासाठी कोणत्या लेन्सचा चष्मा वापरला जातो? तर त्याचं उत्तर आहे आउटर लेन्स किंवा कॉन्केव्ह लेन्स. हे त्याचं उत्तर आहे. त्याच्यानंतर कार्बन शृंखलेत कार्बन चेन ज्याला आपण इंग्लिशमध्ये म्हणतो, प्रेफिक्सेस किंवा सफिक्सेस जोडल्यास ते काय दर्शवतात? तर कार्बन शृंखलेमध्ये प्रिफिक्सेस किंवा सफिक्सेस जोडल्यानंतर ते क्रियात्मक समूह म्हणजे फंक्शनल ग्रुप दर्शवित असतात. ब हे त्याचं उत्तर आहे. लाल रक्तपेशींचा म्हणजे आर-बी-सीचा आकार कसा असतो? तर लाल रक्तपेशींचा जो आकार असतो ना, तो अभय अवतल डिस्क म्हणजे बायकॉन्केव्ह डिस्क असा असतो. हे त्याचं उत्तर आहे. त्याच्यानंतर हायड्रामध्ये मुकुलनद्वारे होणारे प्रजनन कोणत्या प्रकारचे असते? आता हायड्रामध्ये जे मुकुलनद्वारे होणारे जे प्रजनन असतं ना, ते अलैंगिक प्रजनन असतं. ब हे त्याचं उत्तर आहे. अलैंगिक जनन किंवा अलैंगिक प्रजनन. 2025 मध्ये कोणत्या पॅरा ॲथलीटला मेजर ध्यानचंद खेलरत्न पुरस्काराने सन्मानित करण्यात आले? तर 2025 मध्ये ना प्रवीण कुमार हा जो आपला पॅरा ॲथलीट्स आहे, त्याला मेजर ध्यानचंद पुरस्काराने सन्मानित करण्यात आलेलं आहे. 2025 मध्ये मला वाटतं याची माहिती मी तुम्हाला 1-2 दिवसापूर्वी एका व्हिडिओमध्ये दिली होती पहा. त्याच्यानंतरचा पाहता हे आपलं माहिती दिली होती मी तुम्हाला याची. दोन उंच उडीशी संबंधित आहेत ते. 2025 मध्ये ट्रिप ब्लड ग्रुप नावाच्या अत्यंत दुर्मिळ रक्तगटाचा अँटिजेन शोधणाऱ्या महिलेचा संबंध कोणत्या राज्याशी आहे? तर तो आहे कर्नाटक या राज्याशी. ड हे त्याचं उत्तर आहे कर्नाटक. त्याच्या पुढचा प्रश्न आहे आता, की डिसेंबर 2025च्या सुरुवातीस भारताच्या लाईव्ह ब्लिट्झ बुद्धिबळ क्रमवारीत कोणता ग्रँडमास्टर प्रथम स्थानावर होता? तर त्याचं उत्तर आहे अर्जुन इरिगेशी. हे त्याचं उत्तर आहे अर्जुन इरिगेशी. त्याच्या पुढे पहा आता. ऑक्टोबर 2025 मध्ये झालेल्या ऑस्ट्रा हिंद 2025 मध्ये भारतीय लष्कराच्या तुकडीचे नेतृत्व कोणत्या बटालियननं केलं? तर त्याचं उत्तर आहे गोरखा रायफल्स. हे त्याचं उत्तर आहे. त्याच्यानंतर इंडियन रेल्वे आणि स्टेट बँक ऑफ इंडियाच्या भागीदारीत
रेल्वे कर्मचाऱ्यांसाठी अपघाती मृत्यू झाल्यास किती रुपयांपर्यंतचे विमा संरक्षण जाहीर करण्यात आलेलं आहे? तर ते 1 कोटी रुपयाचं विमा संरक्षण जाहीर करण्यात आलेलं आहे आणि करार कुणामध्ये झाला आहे तर इंडियन रेल्वे आणि स्टेट बँक ऑफ इंडिया यांच्या भागीदारीमधून आणि रेल्वे कर्मचाऱ्यांसाठी आहे ते. त्याच्यापुढे आता 23 नंबरचा प्रश्न पाहूयात. कौशल्य विकासाला चालना देण्यासाठी केंद्र सरकार किती नॅशनल सेंटर ऑफ एक्सलन्स उघडणार आहे? तर त्याचं उत्तर आहे 5 नॅशनल सेंटर ऑफ एक्सलन्स उभारणार आहे. 5 हे त्याचं उत्तर आहे. इंग्लिश खाडी पोहून पार करणारा जगातील सर्वात तरुण भारतीय जलतरणपटू कोण बनला आहे? तर त्याचं उत्तर आहे जिया राज आणि त्याचं वय फक्त 16 वर्षे आहे. 25वा प्रश्न आहे पहा. खालीलपैकी कोणता घटक पेशी अंग म्हणजे सेल ऑर्गॅनिल नाही तर तो पेशीतील द्रवरूप पदार्थ आहे? तर त्याचं उत्तर आहे सायटोप्लाझ्म किंवा पेशी द्रव्य आपण त्याला म्हणतो. ड हे त्याचं उत्तर आहे. जेव्हा अनेक रोधकांना विद्युत सर्किटमध्ये शृंखला सिरीज प्रमाणे जोडले जाते तेव्हा खालीलपैकी कोणते मूल्य समान राहते? तर त्याला आपण विद्युत धारा असं म्हणतो किंवा धारा किंवा इंग्लिशमध्ये करंट असं म्हटलं जातं. त्याच्या पुढे पहा आता. जेव्हा अनेक रोधकांना समांतर क्रमाने जोडले जाते तेव्हा खालीलपैकी कोणते मूल्य समान राहते? तर त्याचं उत्तर आहे व्होल्टेज किंवा विभवांतर. ब हे त्याचं उत्तर आहे. व्होल्टेज किंवा विभवांतर हे त्याचं उत्तर आहे. 28 नंबरचा प्रश्न आहे. ध्वनीची तीव्रता मुख्यतः कोणत्या घटकावर अवलंबून असते? तर ध्वनीची जी तीव्रता असते ना तो कंपनाचा आयाम म्हणजे ॲम्प्लिट्यूड ऑफ व्हायब्रेशन याच्यावर अवलंबून असते. ब हे त्याचं उत्तर आहे. ओझोन संबंधित धोका येणाऱ्या वर्षामध्ये अधिक वाढेल हे कोणत्या संस्थेने अलीकडे सांगितले होते? तर हे IIT कानपूर ही जी संस्था आहे ना तिनं अलीकडे सांगितलेलं होतं की ओझोन संबंधित धोका येणाऱ्या वर्षांमध्ये अधिक वाढेल. 30वा प्रश्न आहे पहा. जानेवारी 2025 मध्ये गंगा नदीत आलेल्या पुरात नाव उलटून मोठी दुर्घटना झाली होती जिथे NDRF आणि SDRFच्या तुकड्यांनी बचाव कार्य केले. ही घटना कोणत्या राज्यात घडली? तर त्याचं उत्तर आहे बिहार या राज्यामध्ये ही घटना घडलेली आहे. जर तुम्हाला चालू घडामोडी ई बुक घ्यायचा असेल तर एका वर्षाच्या चालू घडामोडी फक्त तुम्हाला 100 रुपयामध्ये मिळतील. त्याची मूळ फी 300 रुपये आहे. परंतु आता परीक्षा तुमच्या चालू आहेत, वेळ कमी आहे म्हणून मी 100 रुपयामध्ये हे ई बुक तुम्हाला उपलब्ध करून दिले. त्यासाठी काय करायचं तर प्ले स्टोअरवरून विठ्ठल जोशी ॲप डाउनलोड करा आणि सरळ सेवा भरती फोल्डरमध्ये जाऊन चालू घडामोडी ई बुक विकत घ्या. 1 जानेवारी 2025 ते 31 डिसेंबर 2025 पर्यंतच्या चालू घडामोडी तुम्हाला यामध्ये मिळून जातील आणि त्याही फक्त 100 प्लस GST इतक्या कमी फीमध्ये. तर या व्हिडिओमध्ये एवढीच माहिती. या व्हिडिओला सर्वांनी लाईक करा, शेअर करा आणि RRB NTPC ग्रुप डी मराठी हे आपलं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा. थँक्यू व्हेरी मच.